Hello students, good evening. In the last lecture, you have learned the rate law and order of reaction. You know what is mean the rate law? Rate law means rate law is defined as the equation by experimentally determined which that expresses the rate of chemical reaction and in terms of the molar concentration of reactant. It is called the rate law. rate law म्हणजे काय तर एक असं इक्वेशन जे एक्सपेरिमेंटली काय केलेलं आहे आपण डिटरमाइंड केलेलं आहे आणि त्या इक्वेशनच्या आधारे आपण काय सांगू शकतो ते इक्वेशन काय दर्शवतं तर त्या रिॲक्शनची स्पीड त्या रिॲक्शनचा रेट आणि त्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन मोलार टर्म्समध्ये दर्शवतं त्याला आपण rate law असं म्हणतो. त्यानंतर you have also learned the what is mean the order of reaction. Order of reaction means the sum of the exponent power which is involved in terms of the molar concentration of reactant and which are raised to the rate law are called the order of reaction. म्हणजे एक असं जे रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर जे आपण एक्सपोनंट पॉवर देतो म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती प्रमाणात आहे हे दर्शवणारं जे पॉवर्स फॅक्टर्स आहेत त्याची एकूण बेरीज त्याला आपण काय म्हणतो ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतो. जनरली द रिॲक्शन्स हॅविंग द फर्स्ट ऑर्डर अँड सेकंड ऑर्डर अँड सम रिॲक्शन्स हॅविंग द थर्ड ऑर्डर्स अँड व्हेरी व्हेरी रेअर केसेस reactions having the more than third orders or the more than higher order of reaction हे आपण बघितलेलं आहे. सो टुडेज वी आर गोइंग टू लर्न द रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे एखादी रिॲक्शन घडून येत आल्यानंतर त्याच्यामध्ये एक अशी स्टेप आहे की त्या स्टेपमुळे आपल्याला काय लक्षात येतं त्या रिॲक्शनचा रेट डिटरमाइन होतो. मग जर समजा ती रिॲक्शन जर सिंगल स्टेप असेल तर त्याला रिॲक्शनला आपण रेट डिटरमाइन म्हणायचं का नाही, कारण एक जी सिंगल स्टेप आहे म्हणजे तीच त्याची रेट डिटरमाइनिंग स्टेप असेल. मग रेट डिटरमाइनिंग स्टेप ऑकर्स इन द कॉम्प्लेक्स रिॲक्शन. हिअर नाउ क्वेश्चन अराइज दॅट व्हॉट इज मीन द कॉम्प्लेक्स रिॲक्शन. ए कॉम्प्लेक्स रिॲक्शन मीन्स a complex reactions occurs in a number of steps. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे एक अशा रिॲक्शन की ज्याच्यामध्ये अनेक नंबर ऑफ स्टेप्स आहेत किंवा एखादी रिॲक्शन घडून येण्यासाठी अनेक स्टेप घडून येतात किंवा त्या रिॲक्शनमध्ये अशा अनेक स्टेप्स आहेत त्या रिॲक्शनला काय म्हणायचं कॉम्प्लेक्स रिॲक्शन किंवा कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन असं म्हणायचं. मग या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये एव्हरी स्टेप इन अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन इज ॲन एलिमेंटरी रिॲक्शन. म्हणजे या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधली प्रत्येक रिॲक्शन ही काय असते तर एलिमेंटरी रिॲक्शन असते म्हणजे स्वतंत्र एलिमेंटरी रिॲक्शन दर्शवते. मग अशा रिॲक्शनमध्ये ए नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन्स आर नोन द कॉम्प्लेक्स रिॲक्शन अँड इन दिस कॉम्प्लेक्स रिॲक्शन one of the step is most slowest step than other step and such slowest steps are called as the rate determining step. काय म्हणलं मी in a complex reactions having the number of steps and in which one of the steps is a slowest steps than other steps and such a slowest steps express the rate determining steps or such type of slowest steps are called the rate determining step. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये जर समजा एकापेक्षा जास्त स्टेप असतील तर त्या ज्या स्टेपमधली एक स्टेप अशी असते की त्या स्टेपची स्पीड ही बाकीच्या स्टेपपेक्षा कशी असते तर स्लोवेस्ट स्टेप असते आणि त्यालाच आपण काय म्हणायचं रेट डिटरमाइनिंग स्टेप असं म्हणायचं. मग आता डेफिनेशन बघा.
a number of chemical reactions are complex. There takes place a series of elementary steps. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये अशा अनेक एलिमेंटरी स्टेप्स घडून येतात. अँड वन ऑफ दीज स्टेप्स इज स्लोवर दॅन अदर स्टेप्स. द स्लोवेस्ट स्टेप इज द रेट डिटरमायनिंग स्टेप. यालाच काय म्हणायचं, रेट डिटरमायनिंग स्टेप असं म्हणायचं. मग रेट डिटरमायनिंग स्टेपचं काय कॅरेक्टर असेल? इन द कॉम्प्लेक्स रिॲक्शन द स्लोवेस्ट स्टेप्स डिटरमाइन्स द रेट ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन. म्हणजे हीच स्लोवेस्ट स्टेप आपणाला ओव्हरऑल रिॲक्शनची रेट डिटरमाइन सांगते किंवा रिॲक्शनची रेट आपण सांगू शकतो. बिकॉज the rate determining the overall rate of reactions can be never faster than overall rate of reaction. म्हणजे सेकंड कॅरेक्टर काय, the overall reactions can never occur faster than its rate determining step. म्हणजे आता पहिलं कॅरेक्टर काय सांगितलं आपण, the rate determining step is the express the overall rate of रिॲक्शन. म्हणजे ही जी रेट डिटरमायनिंग स्टेप आहे याच्यावरनं आपण ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट सांगू शकतो. कशामुळे सांगू शकतो? बिकॉज द ओव्हरऑल रिॲक्शन्स कॅन नेव्हर ऑकर फास्टर दॅन इट्स रेट डिटरमायनिंग स्टेप. म्हणजे ओव्हरऑल जी एखादी रिॲक्शन किती जरी स्टेपमध्ये घडून आली तरी ओव्हरऑल रिॲक्शनचा जो रेट आहे तो कधीही रेट डिटरमायनिंग स्टेपपेक्षा फास्ट कधीच येणार नाही. ज्याला आपण काय म्हणायचं, मॅक्झिमम ॲव्हरेज असं म्हणू शकतो आपण. आता मॅक्झिमम ॲव्हरेज म्हणजे कसं सांगायचं, तर एखादी गोष्ट घडून येण्यासाठी जास्तीत जास्त किती कालावधी लागतो, म्हणजे ते झालं आपलं मॅक्झिमम ॲव्हरेज असेल की ही, त्यालाच काय म्हणायचं, रेट डिटरमायनिंग स्टेप असं. त्यानंतर the first step being slower than the second, it is the rate determining step. हे एक्झाम्पलचं आहे. the rate determining step can occur anywhere in the mechanism. आणि ही जी स्टेप आहे ती टोटल सिरीज ऑफ स्टेप्समध्ये आपणाला कुठंही घडून येताना दिसेल. म्हणजेच काय, the rate determining steps can occur anywhere in the मेकॅनिझम. तुम्हाला एकूण रिॲक्शनचं जे मेकॅनिझम आहे, नंबर ऑफ सिरीजचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये कुठल्याही स्टेजला तुम्हाला ती रेट डिटरमायनिंग स्टेप घडून आलेली दिसेल. आता जनरल फॉर एक्झाम्पल बघू आपण. लुक हिअर इन दिस एक्झाम्पल, लुक हिअर, ए इट गिव्स द डी. ए इज द रिॲक्टंट, डी इज द प्रोडक्ट. सो द रेट लॉ इज इक्वल टू रेट is directly proportional to the concentration of A, because you know the rate of reaction is depending on the concentration of the reactant. आता इथे एकच रिॲक्टंट आहे, तो कोणता, A आहे. म्हणजे रेट लॉ काय येईल त्याचा, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A म्हणजे रिॲक्टंट. बट दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन द 3 स्टेप्स. आपण हे कन्सिडर केलेलं. फॉर एक्झाम्पल, A इट गिव्स द B, B it gives C, C it gives D. Suppose we consider the A is very fast converted into the B. म्हणजे Aचं कन्व्हर्जन B मध्ये एकदम फास्टमध्ये झालं. बट B is converted to C is much slower than the first step, and C is converted to the D is very fast. म्हणजे पहिली स्टेप फास्ट घडून आली, दुसरी स्टेप स्लो, तिसरी स्टेप फास्ट. मग या 3 रिॲक्शनमध्ये सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप कोणती आहे, तर सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेप इन दिस रिॲक्शन द सेकंड स्टेप इज द स्लोवेस्ट स्टेप दॅन अदर 2 स्टेप. सो देअरफॉर द सेकंड स्टेप is known as the rate determining step, and the overall reaction A is converted to the D. So therefore rate is equal to K into concentration of A. समजलं मग रेट डिटरमायनिंग स्टेप. आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज वी कन्सिडर हॅव्हिंग द 3 person which is named as the A, B, C. The first person walking a normal and reaches up to the 1 kilometers at about the
20 मिनिट्स. म्हणजे एका पर्सननी काय केलं, नॉर्मल वॉकिंग केली अँड रिचेस द 1 किलोमीटर. तो 1 किलोमीटरपर्यंत पोहोचला. त्याच्यासाठी त्याला किती वेळ लागला, 20 मिनिट लागले. त्याच्यानंतर सेकंड पर्सन इज रिचेस टू द 1 किलोमीटर ॲट अबाउट द 10 मिनिट्स अँड बाय रनिंग. त्यांनी कुठली मेथड्स वापरली, रनिंग. सेकंड पर्सननी रनिंग करून काय केलं, 1 किलोमीटरपर्यंत अंतर पार केलं अँड त्यासाठी त्याला वेळ किती लागला, 10 मिनिट्स. अँड द थर्ड पर्सन ऑल्सो पास्ड 1 किलोमीटर्स डिस्टन्स ॲट द ओनली 2 मिनिट्स बाय व्हेरी फास्ट रनिंग. म्हणजे आपण याला द सी पर्सन इज कन्सिडर्ड ॲज सपोज ॲज द ऑलिम्पिक प्लेयर. याला आपण ऑलिम्पिक प्लेयरसुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल द सी पर्सन इज नोन ॲज द PT उषा. समजा आपण सी पर्सनला जर PT उषा कन्सिडर केलं आणि PT उषाला जर सांगितलं आपण 1 किलोमीटर अंतर पार करायचं आहे, तर ती काय करेल, 2 मिनटामध्येच ती पार करेल. दुसरा नॉर्मल बी पर्सन रनिंग जर करत गेला आपण, तर 10 मिनिट्समध्ये 1 किलोमीटर अंतर पार. आणि जनरल जे आपण वॉकिंग करतो, म्हणजे नॉर्मल जे सर्व पर्सन चालतात, तर त्यांनी सहज जर चालत गेले तर त्यासाठी आणि 1 किलोमीटर जर हे अंतर कंप्लीट केलं, तर त्यासाठी किती वेळ लागला, 20 मिनिट लागला. म्हणजेच याचा अर्थ, इन धिस प्रोसेस हॅविंग द 3 different times. First is the 20 minutes, 10 minutes and 2 minutes with a same distance. म्हणजे सेम डिस्टन्स पास करण्यासाठी इथं 3 वेगवेगळे टाईम लागले. म्हणजे तिन्ही प्रोसेसचा रेट डिफरंट आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप कोणती आहे, ही आहे. किती लागलेलं आहे, 20 मिनिट. मग जर समजा आपण ओव्हरऑल रिॲक्शन जर काढलं, द ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन जर आपण सांगितलं, की जनरल जर सांगितलं की बाबा 1 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती मिनिट लागलेले आहेत, तर कोणीही काय सांगेल, 20 मिनिट लागलेले. असं म्हणेल का 1 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 2 मिनिट लागतात किंवा 10 मिनिट लागतात? कारण हे जे अंतर पार हा जो रेट आहे, हा रेट काय नॉर्मल रेट आहे का, नाही. हा व्हेरी फास्ट आहे आणि हा रनिंगनं फास्ट आहे. पण सगळेच पर्सन असेच जातात का, नाही. म्हणजे स्लोवेस्ट स्टेपचा रेट काय आहे, तर 20 मिनिट्स. इट इज कॉल्ड द रेट डिटरमायनिंग स्टेप. मग ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट जो असेल तो हा असेल. म्हणून काय म्हटलं जातं, द ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन्स कॅन नेव्हर फास्टर दॅन द रेट डिटरमायनिंग स्टेप्स. समजलं मग रेट डिटरमायनिंग स्टेप. So look here the another example. Consider 2NO2Cl. It gives the 2NO2 plus Cl2. म्हणजे ही एक रिॲक्शन आहे. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन द 2 स्टेप. इन द फर्स्ट स्टेप नायट्रोजन क्लोराइड undergoes decomposition to form the nitrogen dioxide plus Cl. Second, NO2Cl. Second molecule of NO2Cl on reacting with a chlorine atom which is produces in the first step and to form the nitrogen dioxide plus Cl2 molecule. And overall reaction 2NO2Cl, it gives the 2NO2 plus Cl2. म्हणजे इथं काय झालं, एक मॉलिक्यूल ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये घडून आली. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, एक मॉलिक्यूल NO2Clचं डिकम्पोजिशन झालं आणि तिथे NO2 तयार झाला आणि प्लस क्लोरीन ॲटम तयार झाला. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरा NO2Cl मॉलिक्यूल इथं जनरेट झालेल्या Cl सोबत काय झाला, रिॲक्ट झाला. हा Cl सोबत रिॲक्ट झाला आणि काय तयार झाला, NO2 प्लस Cl2. मग आता इथं 2 रेट आलेले आहेत. इथं रेट कॉन्स्टंट K मीन्स द रेट कॉन्स्टंट K1 K2. या 2 स्टेपपैकी पहिली स्टेप ही कशी आहे, तर स्लोवेस्ट स्टेप. सो देअरफॉर द फर्स्ट स्टेप being the slower than the second, it is called the rate determining step. म्हणजे या 2 स्टेपपैकी पहिली स्टेप ही स्लोवेस्ट स्टेप आहे. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, रेट डिटरमायनिंग स्टेप. सो देअरफॉर द रेट लॉ इज इक्वल टू K into concentration of NO2C.
म्हणजे हा NO2 मॉलिक्यूल हा NO2 मॉलिक्यूल कंबाईन झालं म्हणजे काय आलं 2NO2 आणि Cl2. आता इथला हा Cl काय झालेला इथं कंझ्युम झालेला आहे आणि Cl सोबत रिॲक्ट होऊन Cl2 मॉलिक्यूल तयार झालं. समजलं. सो द नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर्स रिॲक्शन इंटरमेडिएट. आता रिॲक्शन इंटरमेडिएट्स म्हणजे काय सिम्पल कन्सेप्ट आहे. रिॲक्शन इंटरमेडिएट्स मीन्स the some additional species other than the reactants and products which is involved in the mechanisms are called the reaction intermediate. म्हणजे रिॲक्शन घडून येत असताना रिॲक्टंट आणि प्रोडक्टला सोडून काही ॲडिशनल स्पेसिस त्याच्यामध्ये मेकॅनिझममध्ये आपल्याला दिसून येतात किंवा रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात, त्याला आपण काय म्हणू शकतो रिॲक्शन इंटरमेडिएट असं म्हणू शकतो. आता बघा फॉर एक्झाम्पल A it converted A it gives the B in presence of a sodium amalgam. म्हणजे आपण एखादी रिॲक्शन लिहित असताना ॲरोवर काही दाखवतो. कधी आपण रिडक्शन होत असताना सोडियम अमलगम झिंक अमलगम दाखवतो, कधी HCl दाखवतो, कधी अल्कली दाखवतो. म्हणजे त्या त्या रिॲक्शनवर डिपेंड. म्हणजे आपण ॲरोवर जे काही सबस्टन्स सम ॲडिशनल स्पेसिस दाखवतो त्याला काय म्हणायचं रिॲक्शन इंटरमेडिएट असं म्हणायचं. त्याची डेफिनेशन काय सम ॲडिशनल स्पेसिस अदर दॅन रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स. म्हणजे एक एक्स्ट्रा स्पेसिस जे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सला सोडून is produced or involved in the mechanism, such species is called the reaction intermediate species. मग आता याचं कॅरेक्टर काय बघा. The reaction intermediates appears in the mechanism but does not appear in the overall reaction. हे जे ॲडिशनल स्पेसिस आहेत ते तुम्हाला रिॲक्शनच्या मेकॅनिझममध्ये दिसून येतील पण संपूर्ण रिॲक्शनमध्ये दिसून येणार नाही. म्हणजे एका स्टेपमध्ये तुम्हाला कुठंतरी रिॲक्शन इंटरमेडिएट जनरेट झालेले दिसतील, परत दुसऱ्या स्टेपमध्ये ते कंझ्युम झालेले असतील. कशामुळं द रिॲक्शन इंटरमेडिएट्स ॲपियर इन द मेकॅनिझम बट डज नॉट ॲपियर इन द ओव्हरऑल रिॲक्शन. म्हणजे तुम्हाला संपूर्ण रिॲक्शनमध्ये दिसून येणार नाहीत. आता कशामुळे दिसून येणार नाहीत बिकॉज इट इज ऑलवेज फॉर्मड इन द वन स्टेप ऑफ द मेकॅनिझम and is consumed in the next steps किंवा सबसिक्वेंट स्टेप. कारण ते मेकॅनिझममध्ये कुठल्या तरी एका स्टेपवर ते क्रिएट होतात जनरेट होतात आणि लगेच दुसऱ्या स्टेपला काय होतात सबसिक्वेंट स्टेपला किंवा नेक्स्ट स्टेपला काय होतात कंझ्युम होतात. त्याच्यामुळं आपणाला ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाहीत. ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाहीत म्हणजेच याचा अर्थ द rate of reaction do not depends on the reaction intermediates. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन त्या रिॲक्शनची स्पीड ही रिॲक्शनच्या इंटरमिडिएटवर डिपेंड्स नाही. म्हणजेच याचा अर्थ काय द रिॲक्शन इंटरमिडिएट डज नॉट ॲपियर इन द रेट लॉ. म्हणजे जसं संपूर्ण ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये जसे रिॲक्शन इंटरमिडिएट दिसून येत नाहीत तसंच रेट लॉमध्ये सुद्धा तुम्हाला रिॲक्शन इंटरमिडिएट दिसून येत नाहीत. का दिसून येत नाहीत बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्शन इंटरमिडिएट इज द व्हेरी निग्लिजिबल और व्हेरी स्मॉल. सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन इंटरमिडिएट्स इज द अनडिटरमाइंड. म्हणजे त्या रिॲक्शन इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन अगदी नगण्य असतं, ते आपण डिटरमाइन करू शकत नाही. त्याच्यामुळं त्याला आपण रेट लॉमध्ये सुद्धा लिहू शकत नाही. इट इज कॉल्ड द रिॲक्शन इंटरमिडिएट. पण आता कॅटलिस्ट हा सुद्धा काय एक इंटरमिडिएटचाच प्रकार आहे, पण थोडं कॅटलिस्ट आणि रिॲक्शन इंटरमिडिएटमध्ये फरक आहे. का फरक आहे कारण कॅटलिस्ट कशाला म्हणतो आपण कॅटलिस्ट म्हणजे एक उत्प्रेरक. काय म्हणतो आपण कॅटलिस्टची डेफिनेशन काय अ स्पेसिस with the help of increases the rate of reaction without directly participate in the reaction. म्हणजे एक असा स्पेसिस जो रिॲक्शनची रेट वाढवतो, जो रिॲक्शनची स्पीड वाढवण्यामध्ये रिॲक्शन फास्ट घडून आणण्यामध्ये मदत करतो. आता फॉर एक्झाम्पल ईस्ट
द ईस्ट इज यूज्ड फॉर द फर्मेंटेशन प्रोसेस. म्हणजे फर्मेंटेशन फास्ट घडून आणण्यासाठी आपण काय वापरतो? ईस्ट वापरतो. आता ईस्ट हे काय तर कॅटलिस्ट आहे. मग कॅटलिस्टचा मेन रोल काय? द कॅटलिस्ट इज यूज्ड फॉर द इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनची स्पीड वाढवण्यासाठी कॅटलिस्टचा उपयोग केला जातो. म्हणजे याचा अर्थ द रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲज वेल ॲज rate of reaction is depend on the catalyst if the catalyst is used in the chemical reaction. जर समजा आपण एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जर कॅटलिस्ट म्हणून एखादा स्पेसिस वापरलेला असेल तर त्या रिॲक्शनचा त्या रिॲक्शनची जी स्पीड आहे तर ती जसं रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे तशीच ती स्पीड कॅटलिस्टवर सुद्धा डिपेंड आहे. हा रिॲक्शन इंटरमिडिएटमध्ये आणि कॅटलिस्टमध्ये फरक आहे. जर डिफरन्स विचारलं तर तुम्ही सांगू शकता द रेट ऑफ रिॲक्शन डू नॉट डिपेंड्स ऑन द रिॲक्शन इंटरमिडिएट बट द रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स ऑन द कॅटलिस्ट बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटलिस्ट इज वी कॅन बी डिटरमाइंड ऑर द कॅन बी मेजरेबल. कारण त्या कॅटलिस्टचा मेन रोलच तो आहे. त्या कॅटलिस्टमुळंच रिॲक्शनची स्पीड वाढते. म्हणून द कॅटलिस्ट इज ॲपियर्स इन द रेट लॉ. म्हणजे ज्यावेळेस आपण कॅटलिस्ट जर एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जर वापरला तर रेट लॉ लिहित असताना तिथं आपण कॅटलिस्टचा सुद्धा उल्लेख करतो किंवा कॅटलिस्टसुद्धा दाखवतो. कारण रिॲक्शनची स्पीड ही कॅटलिस्टवर सुद्धा डिपेंड आहे. बट reaction intermediate does not appear in the rate law because the concentration of reaction intermediate is a very small. हे एक डिफरन्स आहे. दुसरा डिफरन्स द कॅटलिस्ट इन द जनरेटेड इन द मेकॅनिझम इन वन स्टेप अँड कन्झ्युम्ड इन द सेकंड स्टेप अँड रिजनरेटेड इन द नेक्स्ट स्टेप और रिजनरेटेड इन एनिवेअर इन द मेकॅनिझम. म्हणजे कॅटलिस्टचा हा एक महत्त्वाचा रोल आहे की कॅटलिस्ट एखाद्या स्टेपमध्ये जनरेट झाला, दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम होतो आणि परत अजून तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला कुठंतरी रिजनरेट आपल्याला झालेला दिसतो. पण तसं रिॲक्शन इंटरमिडिएटचं होत नाही. द रिॲक्शन इंटरमिडिएट इज ऑलवेज बी फॉर्म्ड इन द वन स्टेप मेकॅनिझम अँड कन्झ्युम्ड इन द नेक्स्ट स्टेप. म्हणजे तो कुठल्या तरी मेकॅनिझममध्ये एका स्टेपमध्ये क्रिएट होतो आणि लगेच दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युमसुद्धा होतो. त्याला म्हणायचं रिॲक्शन इंटरमिडिएट. समजलं? मग रिॲक्शन इंटरमिडिएट्स म्हणजे काय? सम ॲडिशनल स्पेसिस अदर दॅन द रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स इज प्रोड्यूस्ड इन द मेकॅनिझम सच अ स्पेसिस इज कॉल्ड द रिॲक्शन इंटरमिडिएट. समजलं? इथं आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप आणि रिॲक्शन इंटरमिडिएट बघितलेलं आहे. सो टुडेज स्टॉप हिअर दिस लेक्चर. थँक्यू. आणि